सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कोंडाले तळपती श्रवणी मकर कोंडाले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित
काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची हार तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा पायनाचे मुख पायनाचे मुख आवडीये तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुझे हार गळा कासे पीतांबर तुळसी हार तुळसी हार तुळसी हार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
पाहता लोचने सुख झाले ओ साधारी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाले आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो पूर्ण केला 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 मनोरथ 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 पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ 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 घरा आले घरा आले घराले घराले घरा आले घरा आले घराले 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 कृपाळू घरा आले कृपा घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू सांभाळिले 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 अनाथ सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ सांभाळिले अनाथ घराले घरा
रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पूर्ण केला 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 मनोरथ पूर्ण केला मनोरथ मनोरथ घरा आले घरा आले घराले घराले पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले घरा आले घराले कृपाळू घराले घराले कृपाळू 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 कृपाळू घराले 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 घरा आले कृपाळू
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बजरंग बली की ओम नमः पार्वते हर हर महादेव सब संतन के सनातन हिंदू धर्म की जय विठल 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 पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळू सांभाळिले अनाथा घरा आले कृपाळू केला निळा पावन घरा आले कृपाळू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी काय माझी वाणी मान्य संता सिरंजव सित्ता सिया पुलिया ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसविद्यात्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशो वने निवृत्तीदास पधारे जो जे जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता मनोजवम मारुदतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्म्यजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः समचरण सरोज सांद्रलीलाबुधां जगन्विहितपानि मण्डनानां तरुणतुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदयदबलास्यं विठ्ठलचिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनसं पदाम्भोजतेजक्स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगदसम्भवस्थानसंहारहेतुं स्वव्यक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामेश्वरं सद्गुरुं साईनाथं जय जयाजी साईनाथा पतित पावन कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे तू शांती क्षमेचा मेरू तू
सुख शांती क्षमेचा मेरू, तो शांती क्षमेचा मेरू, तो शांती क्षमेचा मेरू. तो भवार्णवीचे तारू गुरुवरा, तो भवार्णवीचे तारू गुरुवरा. तो भवन विजेतार गुरुवरा, तो भवन विजेतार गुरुवरा. गुरुवरा मजसी पामरा आता बोधरा, त्वरित लवलाही त्वरित लवलाही. त्वरित मी लवलाही. बुडतो भव भय डोई बोधरा, मी बुडतो भव भय डोई बोधरा. श्री सद्गुरु बाबा साई, श्री सद्गुरु बाबा साई. तुझ वाचून आश्रय नाही भूतळी, तुझ वाचून आश्रय नाही भूतळी, तुझ वाचून आश्रय नाही भूतळी. तुझ वाचून आश्रय नाही भूतळी, तुझ वाचून आश्रय नाही भूतळी, तुझ वाचून आश्रय नाही भूतळी. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले कृपाळू. मंगलमय अशा वातावरणामध्ये 2 दिवसाचा आपला दरवर्षीचा नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाचं औचित्य साधून अनंत कोटी ब्रह्मांडायक भगवान साईनाथांच्या चरणी असणारी आपली अपार श्रद्धा हृदयामध्ये साठवून आपली पावलं श्री क्षेत्र शिर्डीकडे वळाली. अनंत कोटी ब्रह्मांडायक भगवान साईनाथांचं पवित्र आणि मंगलमय असणारं दर्शन घेऊन त्या भगवान परमात्म्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्ही परत माघारी घेऊन आलात. संकल्प सिद्धीला गेला, संकल्प पूर्ण झाला, पूर्णत्वाला गेल्या कारणानं तुम्ही साक्षात देवाला माघारी आणलं. आणि म्हणून अनेक अभंगाच्या साधू संतांच्या महद असणाऱ्या अनुभवातनं सिद्ध झालेल्या अभंगाच्या मांदियाळीमधनं मला एक साजेसा असा हा अभंग जगदवंदनीय देवनिवासी वारकरी संप्रदायाचे अर्धवे असणारे तुकोबराय यांचे 14 टाळकऱ्यांमध्ये ज्यांची विशेषत्वानं वर्णी आहे आणि श्री क्षेत्र आपल्या अहिल्यानगरमधीलच पिंपळणे निवासी असणाऱ्या निळोबरायांचा हा भगवंत संत भेटल्यानंतर मनस्वी त्या संतांच्या कृपा प्रसादानं जे मला प्राप्त झालेलं आहे त्या संतांचं वैभव सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जवळजवळ 20 वर्षापासूनची अखंड असणारी आपल्या श्री क्षेत्र सांगवी गावाला अनंत कोटी ब्रह्मनायक भगवान साईनाथांच्या या भक्तीची परंपरा श्रद्धेनं तुम्ही दरवर्षी भजलात. त्या देवाला या ठिकाणी अधिष्ठित केलं आणि त्या भगवंताचा कृपा आशीर्वाद मिळावा याकरिता सातत्यानं भक्तीची जी स्पंदनं आहेत, जी भक्ती तत्वामध्ये तुम्ही जपत आहात ती खरोखर वानाखण्याजोगी आहे. साई माऊली परिवार संस्थान, समस्त ग्रामस्थ सांगवी, पंचकृषी या सर्वांच्याच अनमोल असणाऱ्या सहकार्यामधून आपण उभं केलेलं या ब्रह्मांडायक भगवान साईनाथांचं हे अधिष्ठान आणि या अधिष्ठानावरती रत झालेला प्रत्येक बाबांचा लाडका भक्त आणि त्या भक्ती स्वरूपानं त्या भक्ताला आलेला त्या भगवंताचा स्वानुभव आणि त्या अनुभवाच्याच कोठ्यातनं दर क्षणाला ऊर्जित होणारा तुमचा भक्तिभाव या सर्वांचं मोजमाप माझ्यासारख्या पामरानं आणि तेही शब्दात मोजावा एवढा मी मोठा अधिकारी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून आमच्या ताईमाईंनी हा एक सहज संकल्प सिद्धीला नेला असावा आणि साई माऊली परिवार संस्थान जे आहेत ना त्या सर्व आमच्या सेवेकरांच्या मनात आलं असावं आणि म्हणून एक संकल्पित असलेला जो भाव आहे तो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातनं बाबांच्या पवित्र आणि पावन असणाऱ्या अधिष्ठानापर्यंत नेण्याचा एक महासंकल्प तुम्ही दरवर्षी जपला आणि खरोखर ती भक्ती उदयाला आली. आज या ठिकाणी एवढं मोठं भव्यदिव्य असणारं अधिष्ठान आहे. मला वाटतं संगमनेर तालुक्यामध्ये
एवढं मोठं अधिष्ठान मला तरी अजून कुठे दिसलं नाही. जे तुम्ही जपलं, बरं निवळ जपलं, अधिष्ठान उभं करणं सोपं आहे हो, परंतु त्या अधिष्ठानाची जागृतता जी आहे ना, ती जागृतता जागी ठेवण्याचा जो अंतर्मनातला भाव आहे ना, तो भाव माणसाला कायम तेवत ठेवावा लागतो. आणि तो तुम्ही तेवत ठेवला, त्या भावाला विझू न देता त्या भगवंताचं अधिष्ठान जपलेलं आहे, म्हणून प्रसन्न असणारं हे अधिष्ठान आहे. आणि मला वाटतं मंदिर पूर्ण होऊन आता जवळजवळ किती वर्ष झाले जालू भाऊ? 7 ना? मंदिर 7 वर्ष, बरोबर ना? 7 वर्ष. त्या वर्षी मी आलो होतो, तदनंतर माझं काय येणं झालं नाही, परंतु परत जालूभाऊंचा फोन आला आणि नारळी पौर्णिमेचा आमचा सर्वांचा एक शुद्ध संकल्प आहे, बाबांच्या चरणावरती आम्ही जातो आणि माघारी आल्यानंतर भगवंताचा हा भक्तिभाव जो आहे तो श्रद्धे अंतकरणानं आम्ही जपत असतो. आणि म्हणून आजचा हा कीर्तनाचा प्रपंच आहे, बाकी काही नाही. आणि त्या अनुषंगानं हा साजेसा अभंग आहे की मनात तुम्ही संकल्प केला ईश्वराच्या भक्तीच्या भावाचा, आणि तो संकल्प भगवंतानं सहज पूर्ण करून घेतला. म्हणून पूर्ण केला मनोरथ. मनामध्ये संकल्प सिद्धीला जो जाण्याचा प्रयत्न आहे ना, तो भगवंताने केलेला आहे. मनातल्या संकल्पाला भगवंत सिद्धीला नेऊ शकतो, मनातल्या संकल्पाला जीव सिद्धीला कधी नेऊ शकत नाही. कारण मनाचा जो संकल्प आहे ना, तो कल्पनेच्या परेच्या पलीकडचा असतो, आणि कल्पनेच्या परेच्या पलीकडचा जो असतो ना, त्याला आकळवण्याचं सामर्थ्य फक्त भगवंतात आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या या पूर्ण संकल्पित असलेल्या शुद्ध संकल्पाला भगवंतानं पूर्ण करून घेतलं. आणि तो भगवंत तुम्ही परत घेऊन आला. घरा आले कृपाळू. त्या भगवंताला तुम्ही इथं आणलं. आता एक इच्छा त्या भगवंताच्या चरणाजवळ व्यक्त करा. सांभाळिले अनाथा. मला जसं आत्तापर्यंत सांभाळलं हे सद्गुरू साईनाथा, तसं मला कायम सांभाळत राहा. कारण मला कोण आहे? जर तसा विचार केला तर आपल्याला कोणीच नाही आहे, परंतु आज जो मी आहे ना, तो तुझा दास आहे, तू माझा जगन्नाथ आहेस. आणि म्हणून हे भगवंता सांभाळिले अनाथा, आणि तुझ्या चरणावरती राहिल्यामुळं माझं जीवन पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झाल्या कारणानं आज मी स्वतःला भाग्यवान मानतो. केला निळा पावन. त्या भूमिकेतला हा अभंग आहे, जो त्या काळात लिहिला गेला, तो आजही तुमच्या आमच्या जीवनामध्ये तंतोतंत बसतो. म्हणून संतांचे अभंग हे प्रासादिक असतात. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आणि आजची ही कीर्तनाची सेवा भक्ती अलंकारामध्ये व्हावी याकरिता ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था मनोहरवाडी, तसेच आमचे त्या संस्थेचे चालक, मालक, व्यवस्थापक, जेही काही सर्वांगानं आहे, या लेकरांना घडवण्यासाठी ज्यांनी जो भाव घेऊन आला त्या भगवंताच्या चरणावर रत झाला. जो रतला ठाईच साई चरितात, की रत झाला, एकरूप झाला. आणि एकरूप झाल्या कारणानं त्याला माझ्या स्वरूपामध्ये एकरूप होण्याचा जो भगवत भाव आहे तो त्यांनी त्यांच्या अंतकरणात जपला. असं प्रत्येकाचं झालं. जो गेला तो माघारी आलाच नाही. अशा स्वरूपानं आतापर्यंत जेवढे येत आहेत शिर्डीला, त्या बाबांच्या जवळ जात आहेत, द्वारकामाईमध्ये जवळ आपलं गाऱ्हाणं मांडताय. शिर्डीला गेल्यापैकी तुम्ही सर्वच जण जवळजवळ शिर्डीला गेला असालच. देव जर इथे घेऊन आलात म्हणजे शिर्डीला तुम्ही गेलात. गाऱ्हाणं मांडावं तर द्वारकामाईमध्ये. नीट लक्षात घ्या बरं का माझं वाक्य. आपलं मनातलं गाऱ्हाणं म्हणजे प्रत्येकाचं गाऱ्हाणं आहे, प्रत्येकाची डिमांड आहे. स्वार्थी तुम्ही आम्ही जीव आहोत.
काहीतरी मिळालं तरच दुकान चालेल देवाचं सुद्धा. देवानं जर द्यायचं बंद केलं तर कोण जातं देवाच्या दुकानात? खरं आहे का नाही? तो देतो म्हणून त्याला देव म्हणतात. आणि असा जो भगवंत आहे तो तुमच्या आमच्या आरोळीला हाकेला हो देतो की मला त्या भगवंताकडे गेल्यावर निश्चित काहीतरी मिळतं अशी खात्री आपल्या मनामध्ये असल्या कारणानं जो तो आज शिर्डीला आहे. आणि असा गेलेला प्रत्येकजण जो शिर्डीला आहे ना त्याला काही ना काहीतरी त्याच्या पद्धतीनं त्याला अनुभव आलेला आहे. आणि अनुभव आलेला जो आहे ना तो भगवंताचा एकरूप होऊन गेलेला आहे. म्हणून जे शिर्डीला आज तसा विचार केला तर जवळजवळ 4.5 ते 4.25 कोटी लोक शिर्डीला वर्षाकाठी दर्शन घेतात. नीट विचार करा, ही संख्या खूप मोठी आहे. म्हणजे अंदमाशी जर तुम्ही अंदाज केला तर जवळजवळ सरासरी दिवसाला 80-90 हजार लोक दर्शन घेतात. आणि या दर्शन घेणाऱ्या लोकांची जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये जवळजवळ प्रत्येकाला प्रसाद मिळतो एवढं सामर्थ्य त्या भगवंतात आहे. बघा, ज्या भगवंताचं तुम्ही अधिष्ठान अधिष्ठित केलेलं आहे त्या भगवंताची पूर्ण अंतःकरणामध्ये भक्ती उदयाला येण्याकरिता तो भगवंत आम्ही जाणला पाहिजे. मी आंधळी भक्ती करणाऱ्यांच्या विरोधात आहे. कोणीतरी म्हटलं जाय साईबाबाला, कोणीतरी म्हटलं जाय पायी मग तुला साईबाबा काहीतरी देईल, अशा हिशोबानं भक्ती करूच नाही. जीवनाचा व्यवहार घडताना तुम्ही आम्ही आज व्यावहारिक जीव आहोत, भौतिक वातावरणात जगत आहोत. ओळखी पाळखी असल्याशिवाय संबंध घडत नाही. बरोबर आहे का नाही? साईबाबांनी साई चरित्रामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. नसता लागा बांध्या बिन काही कोण कुणाचं जाणत नाही. जर लागा बांधाच नसला तर कोण कुणाला ओळखतो? म्हणून जो ईश्वर आम्हाला भजायचा आहे तो आंधळ्या भक्तीनं भजायचा नाही आहे, डोळस श्रद्धेनं त्या भगवंताच्या चरणाशी जायचं आहे. आणि म्हणून गेलेल्या प्रत्येकाला मिळतं असा प्रत्येकाचा इतिहास पण आहे. मी जवळजवळ 17 वर्षापासून सबंध भारतभर फिरतो, बाबांचा निरोप पाठवतो आहे. त्या माध्यमातून जवळजवळ 50-1 लाख लोकांपर्यंत माझा थेट संबंध आला. 50-1 लाख लोकांना मी समक्ष भेटलो. आणि त्या लोकांचं मन मी पडताळलं, त्यांना विचारलं का हो तुम्ही एवढे दूरवरनं शिर्डीला आलात, तुम्ही या शिर्डीच्या बाबांना भजताय, खरोखर तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं का? काहींची संमिश्र उत्तरं आली, परंतु एक मला असा मस्त छान भक्त भेटला. तो म्हणाला मला तर काही वाटेल हो, मला हे भेटावं मला ते भेटावं, परंतु माझ्या योग्य जे आहे ना ते मात्र मला बाबा दिल्या वाचून राहत नाही. जया मने जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घण ऐसी तुझे माव आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरणार जातले देवादाचा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा. जसा भाव तसा देव आहे. जेवढा तुमचा भाव, जेवढं तुमचं भक्तीचं काम तेवढं तुम्हाला दाम. कारण बघा आता जे जग वाहतं आहे ना त्याला खूप स्पीड आहे. त्या जगाला गतिमान जग झालंय आणि गतिमान जगामध्ये कोणालाही प्राप्ती ही तात्काळ पाहिजे, फास्ट. आणि प्रत्येकाला माहिती आहे आपलं आयुष्य थोडं आहे आणि थोड्या आयुष्यामध्ये वेळ कमी आहे आणि मला लवकर मिळालं पाहिजे याकरता भक्तीसुद्धा अपडेट झाली की नाही? आज भक्ती अपडेट झालं आता लोक. देवसुद्धा त्यानं काउंटर बदलले, चेंज केले. ज्याला जीवनाच्या व्यवहारामध्ये बदलता येतं ना किंवा बदलून घ्यायला जो शिकला ना तोच जगात यशस्वी होतो, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही जर तेच दुखणं परत पांघरून घेतलं तुमच्या जीवनामध्ये यश म्हणजे उत्कर्षच होऊ शकत नाही. पूर्वीच्या काळात आपले वाडवडील बैलानं शेती केली, बरोबर आहे का नाही? आवतं ओढली त्यांनी, ओढलीच ना. मोठ्यानं पाणी ओढलं, त्यांनी काढलं पाणी आणि ते पाणी शेताला दिलं. आज फॅशन म्हणून तुम्ही शेत नांगरणी करू शकता बैलाची, मोठ एक फॅशन म्हणून तुम्ही सांभाळू शकता, परंतु आज
ते अंगीकारायची गरज नाही. जसं जग पुढे चाललं तसं तुम्ही बदलत चला. हा भगवंताच्या सृष्टीचा नियम आहे. हे मी सांगत नाही. गीतेमध्ये सुंदर प्रमाण आहे. भगवंताने प्रमाण देऊन टाकलं. परिवर्तन संसार का नियम आहे. बदलणं हा प्रकृतीचा नियम आहे. आणि प्रकृतीच्या नियमानुसार जर माणसाचं जीवन बदलतं तर देवाच्या भक्तीची स्वरूप बदलू नये. बदलू नये का ओ ताईमाई? माझी सासू पाट्यावर शिकाखाई वाटून डोक्याला लावत होते, मग मी आज तीच लावावी का? जमाना बदलून गेला. जसं जग बदललं तसं माणसाचं जीवन देखील बदललं. जर जग बदललं, जीवन बदललं तर देवाचं देणं बदलत नाही का? तेच राहील. जसं जसं तुम्ही बदलाल, भगवंत म्हणतो मी त्याच्याही पेक्षा पुढे आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे का? आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, केला नारायणे अवतार. भगवंत हा देखील आपल्या पुढे आहे आणि तो बदलत बदलत या सृष्टीला घडवतो आहे, या सृष्टीला बसवतो आहे. आणि या सृष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व तो भगवंतच सिद्ध करून देतो आहे. आणि म्हणून गेलेल्या प्रत्येकाला जसा भाव असेल तशी प्राप्ती आहे. जसा भाव तसा देव. जेवढं काम तेवढा पगार. पूर्वीच्या काळात नव्हतं. देवाला भजायचं तर जेवढं भजायचं ते पूर्ण भजायचं. आणि जे भजलं तरच. किंवा एखादा तपश्चर्याला लागला, त्याला सांगितलं तुला 40 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर माझी प्राप्ती होईल. मग तो 35 वर्षापर्यंत त्यानं तपश्चर्या केली आणि पुढे 5 वर्ष शिल्लक राहिले आणि त्याचं आटपून गेलं. आटपून गेल्यामुळं झालं काय, त्याचं जे शिल्लक राहिलं ते वापरताच आलं नाही, कारण तो टार्गेटपर्यंत पोहोचला नाही. परंतु आता मात्र जो जेवढं जेवढं करेल ना तेवढं तेवढं भगवंत त्याला देतो. बघा, शिर्डीच्या या साईबाबाच्या दरबारामध्ये, दरबार शब्द आहे साईबाबाला बरं का, हा एक महत्त्वाचा चिंतनाचा विषय आहे. तुम्ही नीट ध्यान देऊन कीर्तन ऐका. मी तुम्हाला साईबाबाच सांगायला आलेलो आहे. दरबार हा कुणाचा भरतो? तुम्ही माऊलीच्या ज्ञानोबारायांच्या दर्शनाला आळंदी देवाचीला जा. मी दरवर्षी वारीला जातो. आळंदी पंढरीची वारी आहे ना देशमुख महाराज. माझी नियमाची वारी चुकत नाही. स्वतःची मी दिंडी घेऊन जातो. आळंदीला गेल्यानंतर आळंदी हे तुमचं आमचं काय आहे? आळंदीला दरबार म्हणता येतं का? माऊलीचा दरबार म्हणताच येत नाही. आळंदी हे तुमचं आमचं सासर आहे. पंढरपूर हे माहेर आहे. हे मी म्हणत नाही, ज्ञानदेव बोलून गेले ना. जाई ना गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा पुलिया. जसं आळंदीला गेल्यानंतर आळंदी हे सासर आहे आणि सासरामध्ये प्रपंच आहे. परंतु प्रपंच तापे में शिनलो असं जर म्हणाल तर जाई ना गे माय तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा पुलिया. त्या ठिकाणी माहेर आहे. आणि शिर्डीचं मात्र शब्द बदलून आला, दरबार म्हणतात. आता दरबार कोणाचा भरतो? राजाचा भरतो. दरबार हा राजाचा भरतो. आणि राजाच्या दरबारामध्ये प्रजेला सुख मिळावं याकरता जो राजा कार्य तत्पर आहे त्याचंच नाव होतं. बरोबर आहे का नाही? राजे भरपूर होऊन गेले, तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या अंतकरणामध्ये जो जिव्हाळा आहे, कारण आमचा राजा हा रयतेसाठी होता. बरोबर आहे का नाही? जो जिव्हाळ्यानं त्यानं या प्रजेवर सुखाची सरबत्ती केलेली आहे, तसं शिर्डीच्या साईबाबाचा हा दरबार आहे. आणि राजाचा दरबारामध्ये प्रत्येकाला न्याय मिळेल याची खात्री आहे. पण बघा, आता राजा, तुम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन आलात का बाबांना घेऊन आलात? 2 ऑप्शन आहे. नीट बोला. तुम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं, दर्शन घेऊन निघून आलात का साईबाबांना घेऊन आलात? कधी विचारच केला नाही. देवाला घेऊन आलात का मोकळे आलात? सांगतो तुम्हाला. बघा, जर सांगवी गावानं ठरवलं की देशाचे पंतप्रधान आपल्या सांगवी गावात आले पाहिजे, येतील का?
नाही येऊ शकत. कारण आता एवढा मोठा भारत आहे, एवढं मोठं हिंदुस्थान आहे, मग एवढ्या मोठ्या हिंदुस्थानामधून एका छोट्याशा गावात ते कसे येतील? पण त्यांना जर आणायचं असेल तर व्यासपीठ रेडी आहे, उपोषणाला बसू आपण. आणि एकच मागणी, राष्ट्रपतींनी आमच्या गावाला भेट द्यावी. ही मागणी जी आहे ना, 2, 4, 8 दिवस झाले का मीडिया ट्रायल होणार, मीडिया ट्रायल झालं का कलेक्टर साहेब इथे येणार. कलेक्टर साहेब तुमचं मागणं कुठं पाठवणार? राष्ट्रपती भवनाकडे पाठवणार. राष्ट्रपतीचं तिथलं जे मंडळ आहे ते विचार करणार आणि ते विचार करून एक तारीख, एक वेळ ठरवणार आणि त्या वेळेला ते असं म्हणणार की आम्ही अशा अशा तारखेला सांगवी गावात येतो. बघा बरं का, नीट ऐका, इकडे बघा, ए मावशाव इकडे पहा. बघा, राष्ट्रपतींनी तिकडून तुम्हाला पत्र पाठवलं, आम्ही अशा अशा तारखेला तुमच्या गावात येत आहोत. बस तुमचं काम संपलं, तुम्ही काहीच करू नका, काहीच करायचं नाही. तदनंतर केंद्र शासनाची माणसं 1 महिनाभर अगोदर गावात येतील पाहणी करायला. बरोबर? गाव कसं आहे, गावात रस्ते आहे का, डांबरी नाही का, मग ती का टेंडर भरायचे आहे का? हां, लगेच काम सुरू. कोण येणार आहे? राष्ट्रपती. बरं, राष्ट्रपती येऊन गावात फिरणार आहे, मग गावात फिरणार आहे म्हणजे गावातले सुद्धा रस्ते सुधारण्याचं काम आलं. मग राष्ट्रपती येतो, एवढं मोठा पदाचा मानकरी जर येतो आहे, मग घरंसुद्धा व्यवस्थित दिसले पाहिजे, कलरसुद्धा शासनाचा. काहीच करायचं नाही, तुम्ही शांत राहायचं. मग राष्ट्रपती येणार, तुमच्या गावाला भेट देणार आणि जाणार. हा दृष्टांत कशासाठी सांगितला की राजा येण्याच्या अगोदर राजाचं वैभव येतं आणि मग राजा येतो, लक्षात घ्या. म्हणून शिर्डीचे जेही कुणी भक्त आहेत ना, त्या भक्तांची अचानक भौगोलिक जी परिस्थिती आहे, व्यावहारिक जी स्थिती आहे ना, ती प्रचंड बदलून गेलेली आहे. याचं कारणच ते आहे, देव येण्याच्या अगोदर देवाचं वैभवानं भक्त सजतो, जेव्हा वैभवानं भक्त सजतो ना, तेव्हा भगवंत तिथे येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक मनामध्ये प्रत्येकाच्या, अनेक लोकांच्या शंका असतात. कारण काय आहे, कोणीही उठतं काहीही बोलतं. शिर्डीच्या साईबाबांच्या बाबतीत हे कायम घडतंय. साईबाबा या जातीचे, साईबाबा त्या जातीचे, कोणी म्हणते यवन, कोणी म्हणते हिंदू. नेमके आम्ही कोण आहोत हे आम्हाला समजत नाही, पण दुसऱ्याची जात मात्र मोजण्याचं काम आपण केलं आहे. पण मी तुम्हालाच म्हणून सांगतो, मी आतापर्यंत 9,000 तास साईबाबांवर बोललो. किती? 9,000 तास. हां, मी एवढं ग्रंथ संकलित केले, एवढं अभ्यासलं बाबांच्या जीवनचरित्राला. पण एक गोष्ट ठणकावून सांगतो, साईबाबांनी कुठेही स्वतःच्या जातीचा उल्लेख केलेला नाही. नंबर 2, साईचरित्रामध्ये तसा उल्लेख नाही. नंबर 3, लोकांनी मनामध्ये काहीही संदर्भ, मनामध्ये संदेह आणू नये. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की भगवंताला जात नाही आहे, संतांना सुद्धा जात नाही आहे का? हां, आपण वाटून घेतले तो भाग वेगळा आहे. मला एक फोन आला सकाळी, महाराज, म्हणलं बोला, ते सेना महाराज पुण्यतिथीची तारीख खाली आहे का? म्हणलं का हो, कार्यक्रम होता हो. म्हणलं कशासाठी? नाही, आमचा कार्यक्रम असतो दरवर्षी. म्हणलं कोण करतं? म्हणे आमचं. म्हणे आमचं म्हणजे कोण? म्हणे आमची जे आहेत ना, जेवढी आमची जात भाऊ तेवढे आम्ही करतो. म्हणलं हो का? बाकीचे? नाही, बाकीच्यांचं काही नाही म्हणे, पण आमचं आम्ही करतो. आम्ही संत वाटून घेतलेच ना, मस्तपैकी वाटून घेतले. काय करावं आम्हाला तेच कळत नाही. कोणत्या नेमक्या चरख्यामध्ये आपण भरडलेलो जात आहोत हेच कळत नाही. की ज्या संताने, ज्या ज्ञानदेवांनी द्वैताची झाडणी केली की नाही, द्वैतच घालवलं हो त्यांनी. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, ते संत सांगून गेले आणि त्यांच्या जाती तपासण्याचं काम आपण करतो. एवढे मोठे अधिकारी आहोत का आपण? हां, अधिकारच नाही. आता जातीचा विषय निघाला म्हणून सांगतो, जात म्हणजे नेमकं काय? जात या शब्दामध्येच, जात या प्रश्नाचं जात या शब्दानं उत्तर आहे. कळलं का? जात, जात
जात जात, नाही कळलं? जात, अजून नाही कळलं? जात, नाही कळलं? जा आत. जे आतमधल्या भगवंताला ओळखतात तेच जातीचे, बाकी टोटल बिन जातीचे. संत प्रमाण आहे याला, आम्ही मानतच नाही. आम्ही संतांनी सांगितलंय, माझी जातीचे मजबे टोकोणी, आवडीचे धनी फेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे म्हणी आर्त माझे. जातीचे ते आहेत. मग त्या संतांना आपण नेमकं काय मानावं, त्या देवाला नेमकं काय मानावं? बघा, संतांकडे गेल्यावर काय मिळतं आणि देवाकडे गेल्यावर काय मिळतं, हा हे भाग महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे, की म्हणून ज्यांच्याकडे आपण गेलो, जे आज आपण अधिष्ठित केले आहे ते नेमके कोण, हेही जाणून घेतलं पाहिजे भक्तिभावानं, बरं का. मला एक सांगा, आळंदीला जर आपण गेलो, माऊलीचं दर्शन घेतलं, आजही ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये बघा, आता समाधीचं थेट दर्शन होत नाही. आता समाधी लोक पाया पडू लोकांनी पार झिजवायला सुरुवात केली. पण आजही श्रद्धे अंतकरणानं जो वारकरी आळंदीला पोहोचेल ना, आजही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे म्हणतील ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निगतील मंजुळ स्वर. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे म्हणतील ज्ञानेश्वर. आजही ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीमधून अखंड रामधुनी चालू आहे. त्या ज्ञानदेवांकडे गेलो. एक वारकरी गेला आणि म्हणाला, माऊली, मी 40 वर्षापासून वारी करतोय, आजपर्यंत तुमच्याकडे काही नाही मागितलं, आज मात्र तुमच्या पुढे मी हात पसरून उभा आहे. माऊली म्हणाले, बोल, काय पाहिजे तुला? माझ्या शेजारचं 5 एकराचं शेत विक्रीला निघालं, माऊली विनंती करतो घरी गेल्यावर तेवढा व्यवहार होऊ द्या. हे म्हणणं मूर्खपणाचं का शहाणपणाचं? का ज्या ज्ञानदेवांनी प्रपंचाबद्दल भूमिका मांडताना सांगितलंय, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन, सांगून ठेवलं. अरे संसार मुळात हे व्यवहारच खोटा आहे. व्यवहारच खोट्या व्यवहाराचं संत सांगतील का? संतांकडे गेल्यानंतर कायमे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. हे मागावं, कारण संत हे भौतिक सुखाचं काही देत नाही, देतच नाही. कारण त्यांनी पाहिलं या संसारामध्ये काय आहे. जाळोणी संसार बैसलो अंगणी, संसार हजारो प्रमाणं आहेत. पण मला एक सांगायचं, त्या संतांकडं आपल्या व्यावहारिक जीवनाचं सुखदुःख आपण जर घेऊन गेलो तर ते संतच सांगून गेले, संसार तापे तापलो मेगा देवा, करिता या सेवा कुटुंबाची. बोललेच का नाही संत? मग त्या संतांकडे जाऊन हे मिळणार नाही. पण देवाकडे गेलं तर हरिपाठात आहे, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. देवाकडे गेल्यावर सर्व काही मिळतं. मग आता मला सांगा, शिर्डीला आपण जे जाणारे भक्त आहेत ते जवळजवळ 99% लोक बाबाकडे काहीतरी मागायला जातात आणि मागून ते बाबांना विनंती करतात, बाबा मला हे हवंय, बाबा मला ते हवंय. मिळतं. जर व्यावहारिक जीवनातलं सुख तुम्हाला जर ते त्या ठिकाणी मिळत असेल तर साईबाबा देव आहेत का संत आहेत? कोण आहे? जे जे तुम्हाला पाहिजे ते तिथं मिळतंय. एक ताई होती, मला मुलबाळ होत नाही म्हणलं, जाय शिर्डीला. बाबाकडे गेली, 42 वर्षाचं वय झालं, जो नातं करून थकली, शिर्डीला आली. रडत होती, बाबांच्या पायावर नतमस्तक झाली. भूतमुगळी म्हणून गाव आहे कर्नाटक बॉर्डरवर, मी तिथे कथा करून आलो. तिथली ती महिला आहे, तिला जुळी बाळं झाली, जुळी बाळं शिर्डीला आल्यानंतर. मला सांगा, हे भौतिक सुख जे आहे ना ते त्या देवाकडं मिळतं किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळतं. म्हणून साईबाबा हे देव आहे. मग आपण नेमकं साईबाबांना संत म्हणावं का देव म्हणावं, त्याचंही उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो आहे. साईबाबा कर्तृत्व जर आहे की म्हणा, कर्तृत्व भूमिकेतनं जर बघाल
तर साईबाबा देव आहे, आणि आचरण सुक्तामध्ये जर तुम्ही विचार कराल तर साईबाबा संत आहेत. म्हणून साईबाबांचे 2 मंत्र आहेत. हे ज्याला कळाले त्याला साईबाबा कळाले. एक आहे श्रद्धा आणि दुसरी आहे सबुरी. सबुरी म्हणजे सबुरी, सबुरी म्हणजे सबुरी. मला मुलगी झाली म्हणे, मी मुलीचं नाव ठेवलं साईबाबा सबुरी. पण सबुरी म्हणजे काय? सबुरी म्हणजे संयम, धीर, अवकाश, प्रतीक्षा म्हणजे काय सबुरी. संतांनी काय सांगितलं आपल्याला? देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे. समयाची सादर भाव, समयाची सादर भाव, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविला तैसे राहावे. देव ठेविला तैसे राहावे. संत सावता महाराजांनी मंत्र देऊन टाकलाय तुम्हा आम्हाला जीवन जगण्याचा. समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे राहावे. कोण दिवशी बैसून हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, देव ठेविल तैसे राहावे. हा आहे सबुरी. सबुरीचा मंत्र आहे जीवन जगत असताना. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. जीवनामध्ये ओढाताण करू नका. काही किती जरी केलं ना, काही ओढताण तुम्ही जीवनात कराल ना, तरीही जेवढं तुम्हाला प्रारब्ध योगामध्ये तुमच्या जीवनात संचितात आहे ना, तेवढंच मिळणार. जास्त मिळत आणि मिळू शकत पण नाही. मग कशाला ओढताण करायची? म्हणून जीवनात काय पाहिजे? संयम पाहिजे. तिनं सरी घातली म्हणून आपण दोरी ना घालू. जीवनात संयम पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहून जळण्यापेक्षा आपण आहे त्यामध्ये समाधानी राहणं, हे संतत्वाची आचरणाची खूण आहे. कळलं का? दुसऱ्याचं सुख पाहणं, तो सुखात आहे हे पाहून आतमध्ये जाळ होणं, आणि तो जाळ घेऊन जीवन जगणं, मला वाटतं याच्यासारखा मोठा बॉम्बच नाही. कळलं का? दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना, आणि जेव्हा तुमचा अनुकूल स्वानुकूल वेळ येईल तेव्हा सुख तुमच्याही दारात येईल. ते भौतिक असून कोणता असो, परंतु ते तुमच्या दारात येईल. म्हणून समाधानी राहा. याला म्हणतात संयम. आणि ती संयमाची खूण जी आहे ती सबुरी तत्वानं साईबाबाकडं आहे. म्हणून आचरणानं साईबाबा संत आहे, आणि कर्तृत्वानं साई चरित्रामध्ये गोड ओवी आहे. जो जो मागेल त्यास त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधले पायी, मग तो करिगा घाई दर्शन घेई साईचे. त्याला जे जे हवं आहे त्याला ते मी देतो. काही चिंता करू नको. फक्त तू काय कर? सोडून या लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल काही संध्याकाळी न धरावा. मनामध्ये संशय धरू नका. एका जनार्दनी संशय सांडून जीवनात देवाचं अधिष्ठान प्राप्त करायचं असेल तर संशयाचं भूत बाजूला करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की पैसा अडका सुख समाधानच देवानं आपल्याला द्यावं आणि त्यानं आपण जीवन सुखी होऊ, असं जरी तुम्ही मानत असाल तर ते सुद्धा चुकीचं आहे. 1,00,000 रुपये तोळ्याच्या वर सोनं गेलं. बघा, आणि एखाद्या ताईनं संकल्प केला, साईबाबा जर 20 तोळे माझं सोनं गळ्याला आलं ना तर खरंच मी दरवर्षी वारी चुकवणार नाही, अशी म्हणून गेली.
आणि वारीला गेली आणि येता येता काय कृपा झाली, सोनं करून आणलं होती ना, आज इथं नाहीये ती मळ्यात घरीच बसली, कारण येऊच शकत नाही ती. का बरं? ताप आहे का तिची 20 तोळे करून इकडं कीर्तनाला येऊन बसल म्हणून? इथं ऐकू येतं, आवाज येतो चांगला, सुटत नाही. तुम्हाला काय वाटतं सुख म्हणजे पैसा अडका धन दौलत असल्यावर आपण देवाचे होऊ का? अजिबात नाही. जशा स्थितीत आहात ना, ती योग्य स्थिती आहे आणि ती देवाने आपल्याला ठेवलेली आहे. बघा, दैवत्वानं जर म्हणाल तर साईबाबा देव आहे. आणि दैवत्व आणि संतत्व या दोन तत्वांचं मिश्रण भगवंताचा एक परिपूर्ण अवतार या भूलोकावर झालेला आहे. आलं का लक्षात? प्रभू दत्तात्रेय, बरोबर आहे ना? प्रभू दत्तात्रेयांचा जो अवतार आहे ना, हा दत्तात्रेयांचा अवतार हा भक्ती आणि शक्तीनं युक्त अवतार आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रभू दत्तात्रेयांचं अधिष्ठान खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी भक्ती स्वरूपता जी आहे ना ती समाजाला दिलेली आहे. पण जर शक्तितत्वानं जर पाहिलं तर नवनाथ आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 30 ते 40% लोकांच्या घरी नवनाथ भक्तिसार चालू आहे का नाही? ग्रंथ वाचन चालू आहे. त्यामध्ये त्या नवनाथांच्या अंगी असणारी जी शक्ती आहे ना, ती शक्ती जी प्राप्त त्यांना झाली ती प्रभू दत्तात्रेयांमुळं आहे. म्हणून दैवत्व आणि संतत्व, आचरणाचं संतत्व प्रभू दत्तात्रेयांमध्ये आहे आणि कर्तृत्वाचं दैवत्व सुद्धा प्रभू दत्तात्रेयांमध्ये आहे. आणि या दोन तत्वांचं मिश्रण म्हणजे कलियुगे अवतार सागुण परब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्ता दिगंबर आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा राजा काले देवादाचा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा. म्हणून दैवत्व आणि संतत्व या दोन गोष्टींचं मिश्रण म्हणजे साईबाबा आहे. शेवटची कोटी सांगतो ना, अभंगाकडे येतो, कारण मी सांगणारे शब्द तुमच्या कानामध्ये भंग न पावे. भंगसुद्धा पाहू शकतात टायमाच्या पुढं गेलं तर, आहे का नाही? कारण मी जिथे होतो ना, मला वाटतं बालवाडी चंती, त्याच्या पलीकडून मी खिडकीत बघितलं, एक महाराज होते, तळत होते, काही जण हलवत होते. म्हणजे त्या प्रसादापर्यंत जाण्याचं आणि तुमचं जे अंतर आहे ना, त्या अंतरामधला सर्वात मोठा आडसर मी आहे. जे किती मोठी पराकाष्ठा माझी चालू आहे, तुम्ही किती प्रखरतेनं जळत असाल, घेणावरून आता 7:30 ते 9:30 7 ते 9 सांगितलं होतं, 9 वाजून गेला, आता आवर ना. अरे आमचा नको विचार करू, लहान लेकरांचा करणार. पोट मोठे आणि वार हिंडविते दारोदार या पोटा खार निघा पांगीला झालो जना. बघा, तुम्हाला जे घ्यायचंय ना तिथे ते जेवण नाही. ते जेवण नाही, तो काय आहे? प्रसादाला प्रसाद का म्हणावं तर प्रसादे प्रसादे प्रसन्नता. आणि जेवण म्हणजे काय? जे वनवन करून भेटते त्याला जेवण म्हणतात. सोपं घ्यायचं, सोपं. घरदारात तेच चालू आहे, वनवन वनवन वनवन. संध्याकाळी ते वनवन करून जे भेटतं ते जेवण आहे. हा मात्र प्रसाद आहे, कारण हा देवाचा आहे. कारण इथे भेदच नाही आहे, सर्वांसाठी सारखा आहे, समानता त्याच्यात आहे, म्हणून तो प्रसाद आहे. असो, बघा, हा जो भगवंत आहे ना, मला एक असतो, मला विचार, मला जालूभाऊन आल्या आल्या माझी भेट घेतली. मला म्हणाले, महाराज कीर्तन आटोपलं का? आपल्याला सर्वांना पैसे द्यायचे. खरंच? हो. 2 टेबल लावायचे, एका बाजूचा लक्ष्मीचा टेबल आहे आणि दुसऱ्या बाजूचा पैशाचा टेबल आहे. पैशाचा जो टेबल आहे ना तिथं 500 रुपयानं माणूस आहे आणि लक्ष्मीचा टेबल आहे तिथं 10 रुपयानं माणूस आहे. गर्दी कुठे होईल? सारे त्या नोटा इकडं 500. तुम्हाला सांगू का,
जीवनामध्ये तुम्ही किती पैसा कमवला ना, किती कमवा तुम्ही, सुख नाही आहे. मी डोळ्यानं पाहिलं असे अनेक लोक पाहिले. एका शहरात गेलो मी, त्या माणसाचं स्वतःचं घर 1200 कोटीचं होतं. कितीचं? हां, तुमचं किती आहे? ह्याच्यात मकडू राहिले. 1200 कोटीचं. त्याला मी जाऊन विचारलं, भाऊ तू सुखी आहे का? काय घेऊन बसले त्या पैशाला तुम्ही? खरं सांगू, पैशाचं एक वैशिष्ट्य आहे, तो किती जरी असला ना तरी पुरत नाही. आणि लक्ष्मी अशी आहे, ती थोडी जरी असली ना तरी सरत नाही. म्हणून आम्हाला लक्ष्मीच्या आधारानं जीवन जगायचं आहे, पैशाच्या आधारानं नाही. बघा, कारण लक्ष्मी ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी भगवंत आहे. आणि भगवंतही पण बघा, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मला एक विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही देवाचं ध्यान करता का देव तुमचं ध्यान करतो? आपण देवाचं ध्यान करतो. मग आपण देवाचं ध्यान करावं का देवानं आपलं ध्यान करावं? काय चालू आहे नेमकं? हां, कधी विचारच करत नाही. 25 रुपयामध्ये डिले, 25 रुपयाच्या नारळात डिले. नारळात हो, काल नारळी पौर्णिमेचा मी घरी, बायको मला म्हणाली शनिवारी नारळ फोडून या. मी सुद्धा सुटलो नाही त्या कचाट्यातून. गेलो मारुतीकडं संध्याकाळी. काल मारुतीला म्हटलं फोड, म्हणे तूच राहिला होता, फोड. काय डिमांड आहे? म्हणलं मी काय विचारून नाही आलो. मग विचारून ये म्हणे. आपली सर्व अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, तयाची हेमंती बोधकायची काहीच नाही. आपल्याला नुसता काहीतरी मिळायला पाहिजे, मिळायला पाहिजे, मिळायला पाहिजे. काय सुख त्याच्यात आहे का? हां, आपण देवाचं ध्यान करावं, कोण नाही करत. ज्ञानदेव म्हणतात, एक मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले, ते केवळ माझे ठाई परिज्ञाने बिन नाशिले. जे बुद्धी भेदासी आले कल्पना आहे, ते कल्पू लागले अनेकत्व. हां, प्रत्येक जणच भजनशील आहे. जो ना तो कोण देवाला भजत नाही हो, परंतु ज्यांची आठवण देव काढतो ना त्यांच्या घरी लक्ष्मी आहे. कळलं? ज्ञानदेवांची आठवण कोणी काढली? अलंकापुरीस पांडुरंग गेले. म्हणून ज्ञानोबारायांच्या आजही अंगणामध्ये काय आहे? जयाची द्वारी सोन्या. कळलं ना आता? देवानं ज्यांची आठवण काढली ना त्यांचं जीवन बदलं. आपण देवाची आठवण काढून काय क्रेडिट मिळणार आहे? म्हणून आपली आठवण देवानं काढावी. आणि देव जेव्हा आपली आठवण काढेल ना तेव्हा लक्ष्मी आपल्याकडं आली म्हणून समजा. हे मी नाही, हां, भगवंताचे हे श्रुतीचे प्रमाण आहेत. त्या कोटीमध्ये आपण बसलं पाहिजे. बघा, कायम ज्याची आठवण भगवंत काढेल ना त्याच्याच घरी लक्ष्मीचा वास आहे. तत्पर तुझ्या जे ध्यानी अक्षय त्यांचे सदनी, लक्ष्मी वास करी दिनरजनी रक्षिषी संकट वारोणी. ऐसा येवा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा, सर्व ही व्यापक तू श्रुतिसारा, अनुसया त्रिकुमारा बाबा येवा. हो, तत्पर तुझ्या या जे ध्यानी, कायम तुझ्या जे ध्यानात आहे ना लक्ष्मी त्यांच्या घरी आहे. आणि संकट वारुणी, संकट त्याच्यावर लक्ष्मीवर कधी काही संकट येत नाही, कारण भगवंत रक्षेता आहे. आणि असं शिर्डीचं हे महादालन तुमच्या आमच्याकरता तुम्ही खूप श्रद्धावान आहात. तुम्ही त्या देवाला इथं आणलेला आहे, बरोबर आहे का नाही? आता डीजेवर मिरवणुका आहेत. जसं जग चाललं, नवीन पिढी अटॅच होत नाही ना. नियम घातले तर कसं व्हायचं? हां, तुम्ही नियम काढा. जे माळकरी आहेत ना त्यांनीच दिंडीत या. रस्त्यानं चालायला म्हणजे तुम्हाला वाढायला कोणीच भेटणार नाही. परंतु साईबाबाचं कसं आहे माहिती आहे का? या कसे आले ना बाबा सामावून घेतात. कसाही आला तरी बाबाला चालतो, आणि कसाही असला तरी बाबाला चालतो. नाही कळलं का? कळलं का? पण कसाही असला ना तरी बाबाला चालतो, आणि कसाही असला तरी बाबा म्हणतात चाल बाबा माझा काय. नाही कळलं का? संतांचं हृदयच तसं आहे. खटनट यावे
शुद्ध फोवणी जावे, दौंडीपेटी भावे चोखा मिळा. अशा कोटीतले हे संत आहेत, हे भगवंताचे प्रेषित आहेत. आणि म्हणून अशा भगवंताचा अधिष्ठान, तो भगवंत आपण इथे आणलाय. आणि त्या भगवंताच्या कृपाप्रसादाने तुमच्या जीवनामध्ये फक्त व्यावहारिक नाही, आत्मिकसुद्धा लाभ व्हावा आणि तुमच्या जीवनाचं संवर्धन व्हावं, एवढी कृपा तो भगवंत करणारा आहे. फक्त एक सूत्र बाबांनी सांगितलं बघा. तुम्ही गीता अभ्यासली असेल तर बघा, गीतेचं सूत्र आहे आणि गीतेमध्ये धर्म सांगितलेला आहे. नीट लक्षात घ्या. हो मावशे, इकडे बाय, आत्ताच लागले. काय करावं, कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये झोप येते. हो, झोप येते. आणि कीर्तन आटोपलं, जेवण अजून 2 तास उशिरानं आहे. ह्या दोघीजणी एका बाजूला बसल्या. त्यावेळेस ते का काय असा विचार करतील का, ट्रॅम्पने टेरिफ एवढा लावला आणि तेवढा लावला आणि 50% लावला आणि 100% लावला आणि आपलं आता बाजारपेठेचं कसं होईल, ह्या चर्चा असतात का यांच्या? ह्या बाजूला जर दोघीजणी आल्या ना, यांची झोपही उडते आणि सारंच उडतं. का? कारण जे चित्ताला ज्याची चटक लागली ना, त्याचा सहवास जेव्हा तुम्ही कराल ना, मन तिथंच रमणार आहे. पण चित्ताची चटक काढा आणि भगवंताच्या भजनामध्ये त्याला लावा, तरच भजनात मन रमतं. आताच करू राहिल्या. बघा, ज्या भगवान परमात्म्याचं हे अधिष्ठान आहे, त्या भगवंताने सांगितलं माझी प्राप्ती तुम्हाला व्हावी असं. साईबाबा एकदम सहज पावणारं दैवत आहे, एकदम सहज पावणारं दैवत आहे. मी साईबाबांच्या 11 जे वचन आहे ना, त्याच्यात PhD करतोय मी. सहज पावणारं दैवत आहे, सहज सहज. किती सहज. जीवन जगण्याची जी शैली आहे ना, त्या शैलीतनं माझी प्राप्ती आहे असं बाबा म्हणतात. फक्त त्यांनी सांगितलंय जीवन जगत असताना तुम्ही कसं जगा. वादा वादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळवरी साधेना. कुणाशी वाद घालू नका, कुणाची बरोबरी करू नका, श्रद्धा आणि सबुरी मनामध्ये ठेवा, तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. किती सोपं सूत्र आहे. आमचं आयुष्य वादात चालू आहे. इतका वाद चालू आहे, इतका कलह चालू आहे. दुसऱ्याचं पाहून जळ फळाट आहे आणि शेवटी याचं हाय जळणारा, याचं याला विसर आहे. काय हो, वादच घालू नका. आजपासून संपुष्टात आणा. आयुष्य खूप थोडं आहे. कधी भरोसा आहे का? कशासाठी वाद घालून बसले? काय करावं? जीवनाचं स्वहित ज्याच्यात आहे ना, ते सुद्धा आपल्याला कळत नाही. केव्हा सांगून गेले साईबाबा, वादावादी नाही बरी, नको कोणाची बरोबरी. कधीच बरोबरी नाही करायची. बरोबरी नाही. बरोबरी करण्यापेक्षा बरोबर चालायचं शिका, मोठे व्हाल. बरोबर चालायचं जर तुम्ही शिकले ना, बरोबर तरच मोठे होणार. पण बरोबरी करायच्या नादी लागले ना, बघा तुम्ही, पांडवांचा विजय आणि कौरवांचा पराजय होण्याचं कारणच ते आहे. पांडव हे भगवंताला बरोबर घेऊन चालले आणि कौरव हे स्पर्धेनं गेले. आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला जिंकायचं. ज्याने स्पर्धा केली त्याचं वाटोळं झालं. या रस्त्यानं पाहिलं संगमनेर अकोल्याच्या रोडला, एका ठिकाणी अति घाई संकटात नाही म्हणे. हे खाली आपलं 7व्या मैलाच्या पुढे निघाल्यावर अति घाई संकटात नाही. मी तर शॉक झालो. एवढा बोर्ड अक्कल पाजू राहिला, पण लोकांना कळू नाही राहिलं. जिथे तुम्ही गती घ्याल ना, तिथे तुमचं जीवनाचं वाटोळ आहे. स्पर्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संपवणारी आहे. साईबाबांना तेव्हाच सांगितलं, नको कुणाची बरोबरी, श्रद्धा आणि सबुरी, परमा तिळवरी साधेना. अजून एक सोपं सूत्र सांगितलं, आल्या गेल्याचा आदर करी, तृषिता जल भुकेल्या भाकरी, उघड्यास वस्त्र बसाया ओसरी, देता श्रीहरी तुष्टेल. येणाऱ्या जाणाऱ्याचा आदर करा. कोणाचा? येणारा आणि जाणारा. समजा तुम्हाला एखाद्याकडनं काही हवं आहे, या दादा अण्णा भाऊ बसा, त्याला चहा काय आणि त्याला पोहे काय, आणि तुम्ही अलगत म्हणाले, जरा मला 1-2 लाखाची गरज होती. तो नम्रतेनं बोलला, मला थोडंसं अगोदर जर तुम्ही बोलले असते तर बरं झालं असतं. 8 दिवसापूर्वीच मी एक शेताचा व्यवहार केला, माझे पैसे सर्व तिथे गुंतून गेले. बरं मग काय? आणि तो निघून गेल्यानंतर ही म्हणते मागून, खाऊन गेला.
मला जर आधी कळलं असताना तर पोहेच नसते केले. हा आदराचा भाव नाहीये, आल्या गेल्याचा. जो येणारा आहे त्याचा तर तोंडावर कोणीही करील, परंतु मागून सुद्धा त्याचा आदर करा. आल्या गेल्याचा आदर करी. तृषिता जल भुकेल्या भाकरी. तहानलेल्या पाणी आणि भुकेलेल्या भाकर देणं. भुकेल्या भाकरी. पूर्वीच्या काळात ह्या आजी, हां त्या आजींच्या काळातलं, हां पूर्वीच्या काळात आहे ना, हे जुने आता म्हातारे झाले ती लोक, त्या काळातली लोक आहेत ना, अशी गावाच्या आखरावर जर उभे राहिली तर त्याला 2-4 जण भेटली त्यांची मित्र का ते सहज म्हणायचे, आज तुझ्या घरी जेवायला यायचं, आज तुझ्या घरी जेवायला यायचं. लगेच हे काय म्हणायचं माहिती का, चल ना मग. लगेच घरी आला का उंबऱ्यात पाऊल टाकतानाच आवाज द्यायचा, अहो आम्ही जरा 5 जण आहे बरं का जेवायला. आतून आवाज यायचा, अर्धा तास थांबा स्वयंपाक रेडी होईल. आता त्या काळचं म्हणतोय मी, आत्ता नाही. आता जर याला कोणी म्हटलं ना तुझ्या घरी जेवायला यायचं, तुम्ही न भाऊ त्याच्यापेक्षा कळसला चला तिथं धाब्यावर जेवू घालतो. काय रे बाबा काय, त्याला माहिती आहे आपली इज्जत काय घरी, हे करूच घालू शकत नाही. नाहीच. पूर्वीच्या काळात 5 माणसं जेवतील एवढ्या टोपल्यात भाकरी शिल्लक राहायच्या, म्हणून खाण्यापिण्याची आणि अन्नाची सुद्धा आबादानी होती. आता किलोवर अन्न मोजण्याची वेळ आपल्यावर आली. याचं कारणच ते आहे, तुमच्या टोपल्यात कधी शिल्लकच राहत नाही म्हणण्यापेक्षा ना तुम्ही ना इतके चतुर आहात. एका ताईला विचारलं टोपल्यात किती शिल्लक आहे, वाया जातो महाराज, आम्ही वायाने जाऊ देत. हो का, खायला मागे तू म्हणशाला असं का बोलता, मग खायला नाही तर काय, रेशनचे आले का चालले उधळत पिशा घेऊन. अरे काय आबादानी नाही. असंच पूर्वीच्या काळामध्ये ना, पूर्वीच्या काळात भाकरीचं टोपलं शिल्लक राहायचं, शिलकीचं सांगायचं कारण कोणीही जरी आला तर वेळेला जेवून जात होता. आज तशी परिस्थिती नाही आहे. भुकेल्या भाकरी. साईबाबा म्हणतात भुकाला जो दिसेल ना त्याला भाकरी खाऊ घाला. उघडं नागडं कोणी जर दिसलं ना त्याच्या अंगावर पांघरून घाला. एवढं जर केलं तर देता श्रीहरी तुष्टेल. आणि तो भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल. म्हणून बाबांना सोडून याला क चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल काही संध्याकाळी न धरावा. जीवन जगत असताना मात्र असत्य चाले ना साई प्रती, असत्य नाही साईची प्राप्ती. असत्य जीवनाचा अंगीकार करून जीवन जगू नका. हे साईबाबा वास्तव आहे. आणि हे वास्तवातले साईबाबांचं जीवन आपण जर आचरणात आणलं तर निश्चित आपल्या मनातला प्रत्येक संकल्प पूर्ण करण्याची ताकद त्या भगवंतावर आहे. आणि म्हणून तुम्ही मनस्वी त्या भगवंताच्या प्रती दाखवलेला जो आदर आहे तो आदर त्या भगवंताच्या चरणावरती व्हायला तुम्ही तुमचा संकल्प सिद्धीला नेला. हे भगवंता आम्हाला तू हवा होता, तुझं दर्शन व्हावं हवं होतं. आता बघा देवानं जर आपल्याकडं यावं तर त्या आलेल्या भगवंताच्या अस्तित्वाचं आपण स्वागतही तेवढ्या तत्परतेनं करावं. आणि तेवढी मनामध्ये तीव्र उत्कंठा जी आहे ती मनामध्ये जागी होते, तेव्हाच भगवंताचं येणं होतं. आणि असं येणं आपल्या जीवनामध्ये भगवंतानं आपल्या जीवनात करावं हे आपलं भाग्य आहे ना. असा सहज कृपेनं सहज सर्वांना पावणारा हा भगवंत आहे. आणि म्हणून त्याचा या भगवंताचा अधिकार मोठा आहे. आणि या मोठ्या अधिकाराचा भगवंत, त्या भगवंताच्या प्रती तुम्ही ठेवलेला सद्भाव पावलं तुम्ही चालत गेले. बरोबर आहे का नाही. डीजेवर नाचले पण बघा असे मस्त मस्त गाणे आहे ना. मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए. आता आम्हाला तिथे शिर्डीला कंटिन्यू भेटतात. मी भरपूर सुधरावलीत लोक. कसं म्हणतात, मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए. म्हणजे माझ्या घराच्या समोर साईबाबा तुझं मंदिर असू दे. म्हणजे घराच्या समोर मंदिर असू दे म्हणजे मंदिर कोणाचं, मंदिर कोणाच्या जागेत, स्वतःच्या घराच्या समोर असू दे. जब खिडकी खोलू तो तेरा दर्शन हो जाए. खिडकी उघडली का बाबा तुझं दर्शन झालं पाहिजे. असा तू माझ्या जवळ राहा. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जीवनात या भगवंताच्या जवळ जायचं असेल तर असं म्हणा, मेरे घर में है साईनाथ तेरा मंदिर बन जाए. जब आँख खोलो तो तेरा दर्शन हो जाए. एवढा जवळ तो भगवंत जर आणला तरच
आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान, शांतता आणि आनंद या गोष्टी राहतील आणि त्या राहाव्या या संकल्पानं तुम्ही गेले. तुमचा तो मनोरथ पूर्ण झाला, तो भगवंत तुमच्याकडं आला आणि म्हणून असा जो एक संकल्प सिद्धीला जाण्याचा मानस तुम्ही केला, तो संकल्प सिद्धीला ज्या रूपानं गेला, पूर्ण केला मनोरथ. तो मनोरथ, मनाची अपेक्षा, मनाची इच्छा, मनाची आकांक्षा जी होती ती माझी पूर्ण झाली. भगवंत आज माझ्याकडे आला, जबाबदारी वाढली. किती लोक होते जालूभाऊ वारीला? 150 लोक होते. त्या 150 लोकांवर एक विशेष जबाबदारी आहे, कारण तुम्ही देवाला घेऊन आलेत. जर तुम्ही देवाला घेऊन आलेले आहेत तर निश्चितच तो भगवंत त्या पात्रतेचे तुम्ही असल्या कारणानं तुमच्यापर्यंत आला, तुमच्या बरोबर आला. परंतु त्या भगवंताला गुण्या गोविंदानं जीवनात नांदवायचं असेल ना, तर मी एक सोपा सिद्धांत सांगतो जीवनामध्ये. आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताला सहज प्राप्त करायचं जर धोरण ठेवलं तर संत भेटावे असं मनात आणायचं असेल तर, संतांचं दर्शन व्हावं असं मनात वाटत असेल तर संत व्हावं लागेल. बरोबर आहे ना? संत व्हावं लागेल. संत झाल्याशिवाय संतांची भेट नाही आहे. आणि संतांची भेट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर मग मात्र अंतकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि अंतकरण शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनातला व्यवहार शुद्ध झाला पाहिजे. ज्याच्या जीवनातला व्यवहार शुद्ध झाला ना, मी खात्रीनं सांगतो, देव त्याच्या दारातनं किती ढकलला तरी बाजूला जाऊ शकत नाही. आणि आपला व्यवहार शुद्ध व्हावा हीच कोटी साईबाबांनी आपल्या अवतार कार्यामधनं दिलेली आहे. आणि म्हणून खूप मोठा साईबाबांच्या अवतार कार्याचा सिद्धांत आहे. एवढा सांगायला कित्येक तास अपुरे पडतील, एवढं मोठं चरित्र आहे. आणि असा जो भगवंत आहे तो भगवंत हक्केच्या अंतरावर असणाऱ्या या शिर्डी गावी आपल्याच जीवनाचा उद्धार व्हावा याकरिता अवतरित झालेला आहे. आणि म्हणून अशा अवतारामधून आपल्या जीवनाला तुम्ही एकरूपता साधण्याकरता, त्या भगवंताचं नित्य सानिध्य प्राप्त व्हावं याकरिता, त्या भगवंताच्या विचार चौकटीमध्ये जर जगलात तर निश्चितच तो भगवंत घरा आले कृपाळू विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 हरि जय जय हरि जय. हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. 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 जय जय विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 रघुमाई जय 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 विठोबा रघुमाई 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 घराले 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 कृपाळू जे आपल्या घरात आलेले आहेत, त्या दारातल्या देवाला घरात आणणं एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल देव सहज आहे, देव सहज नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला म्हणून सांगतो, भगवंताची प्राप्ती काही केल्यानं होते. कशी काय जीवनामध्ये आपण काय करावं की जेणेकरून आपली भगवंताची प्राप्ती होते, असं जर म्हणत आणत असाल तर त्याची उत्तरं शोधा. असं कित्येकांना वाटतं श्रावण महिना आहे महाराज, जिकडे तिकडे उपवास. साईबाबांचं चरित्र तुम्ही नीट जर अभ्यासलं ना तर बाबा उपवासाच्या विरोधात आहे. धरू नका असं नाही बरं का. बाबांचं म्हणणं असं आहे, जयाचे गाठाई देव घेऊसावा, भाकर तुकडा त्याने आधी खावा. ज्याला देव शोधायचा आहे ना त्यानं भाकर तुकडा पोटाला खान मग निघा. असे उपाशी राहून जर देव भेटत असते ना तर खरंच सांगतो मी 2-4 दिवस नाही 1 महिनाभर उपाशी राहत. भगवंताबद्दल असणारा भ्रम घालवा म्हणजे भक्ती होईल. अनेक गोष्टींनी 272 वचनं साई चरित्रामध्ये साईबाबांची आहेत. त्या 272 वचनापैकी 72च वचनाचा अवलंब जरी आपण जीवनात केला ना, मी खात्रीनं सांगतो देवाची भेट जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सहज आहे भगवंत. पण आपण मात्र त्या भगवंताला ना गुंतून टाकला, असा वेगळाच करून टाकला काहीतरी. हां, आता एक तसं जर विचार केला, महादेवाचं अधिष्ठान कुठं आहे हो? महादेव कुठं राहता तो? तसं पाहिलं तर तुम्ही सोमवार धरता ना, उपास कुठं सोडला पाहिजे? जिथं देव आहे तिथं ना जा बरं. मग असं बोललं का राग येतो तुम्हाला? जा मग स्मशानात उपास सोडायला. हा अहो, उपाशी राहून देव नाही भेटत. उपवास. तुम्ही नित्य सत्संगात राहा, हा खरा उपवास आहे. 8 दिवस 6 तारखेला काला झाला बरोबर की. ते 8 दिवस जो आहे ना तो उपवासच होता. जिथं सत्संग आहे ना तो उपवास आहे. आज जो सत्संग आहे त्याला उपवास म्हणतात. हे कोणी सांगितलं बरं? हे कोणत्या शास्त्रात लिहिलं? साबुदाणा खाल्ला म्हणजे उपवास घडतो? मला ते प्रमाण पाहिजे. मी खूप शोधू राहिलो. हे आपल्या हिशोबानं सोयीस्कर करून घेतलं काय. हे बघा, भगवंताची प्राप्ती करायची आपल्याला. अंतर्मनातला भाव देव बोलला भावासे सांडोनिया वैकुंठासे, सांडोनिया वैकुंठासे. भावानं भगवंत बोलतो. देव भक्तीनं बोलणारा आहे. आपल्या या डेकोरेट असणाऱ्या भक्तीनं नाही, प्रदर्शनामध्ये भक्ती नाही, दर्शनामध्येच भक्ती आहे. आणि दर्शनातला भगवंत हा एकमेकामध्ये पाहायचा आहे. साधू संतांची तरी व्यापकत्वाचीच दृष्टीने सांगितलं ना, आता विश्वात्मके देवे येणे वागज्ञ तोषावे. सर्वांमध्ये भगवंताचं स्वरूप संतांनी पाहिलं. आम्हाला दिसतं का? आम्हाला दिसतं का? दिसत नसेल ना तर देवाच्या दारात सुद्धा उभं राहण्याचा अधिकार आपल्याला नाही. जा. हां, सर्वांमध्ये देव दिसला पाहिजे. जे जे दिसे भूत ते मानीचे भगवंत, हा भक्तियोग निष्ठ जाण माझा. भक्तीचा योग तेव्हा घडणार आहे. कृपाळू भगवंत केव्हा होतो? जेव्हा
तुमच्या आमची समदृष्टी होईल तेव्हा, आणि हीच कृपा भगवंताची आहे. आणि असा भगवंत कृपाळू हो म्हणजे त्याने वर हात करो आणि काहीतरी आपल्याला प्राप्त हो असं नाही. कृपा या शब्दाचा अर्थच गोड आहे. कृपा म्हणजे करून पहा. जीवनामध्ये प्रयत्नवादी राहा. जे प्रयत्नवादी राहतील ना त्यांच्यावर भगवंताची कृपा आहे. देरे हरी खाटल्यावरही कोण देत नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल मला जागेवर येऊन मिळेल, भगवंत देणार नाही. कारण त्यानं आम्हाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि कर्म करत असताना मात्र त्यानं तुमच्या आमच्या जीवनाचं रक्षणाचीही जबाबदारी घेतली. सांभाळिले अनाथा. नाहीतरी तुमचं आमचं कोण आहे? कोण आहे वा आपलं? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही गळ्यात तुळशीची माळ नका घालू. आपण सूट देतो सर्वांना महाराज. माळसुद्धा नका घालू. फक्त दररोज स्मशानात जायचं, स्मशानभूमीत, आणि तिथं जाऊन फक्त उभं राहायचं 5 मिनटं आणि मनात विचार आणायचा, एक दिवस मला इथं येऊन जळायचं आहे, आणि घर निघून यायचं. हो, काय सांगावं तुम्हाला. 8 दिवसात तुम्ही टाळ्यावर नाही आले तर लिहून घ्या. आपल्याला ताकद येते. जीवनाचं सत्य समजून घ्या. काही जीवनात नाही आहे. कोणीच आपलं नाही आहे. आपलं म्हणून आपल्याला वाटतं, परंतु सारे हे आहे ते स्वार्थाचे आहे, डबडबलेले आहेत. नाहीतर काय. जेव्हा बघा तुम्ही रसवंतीवर रस पिले का? शेवटचं उदाहरण सांगतो. रसवंतीवर रस पिले का? मी एकदा असंच माझी बायको मुलगा आणि मुलगी घेऊन रस प्यायला गेलो. रस पिला. ते चालू होतं रस काढायचं काम. ते रस काढीत असतानाच मला रडू यायला लागलं. मी रडायला लागल्यामुळं तो रसवंतीवाला घाबरला. पण माझी बायको काय घाबरली नाही, कारण तिला माहिती होतं हे सटकेल आहे. जे सटकेल आहे त्यानेच परमार्थ करावा. जे नीटनेटके आहे ना त्यांचा परमार्थच नाही आहे. जे देवासाठी वेडे झाले ना तेच भगवंताचे दास आहे. ती म्हणाली काय झालं रडायला? म्हणलं त्यात सुट्टीकडे पाहून रडू येते. अशी गप बसली. म्हणजे सुट्टीकडे पाहून का रडू येतं? मग म्हटलं जोपर्यंत त्याच्यात रस होता ना म्हणलं तोपर्यंत त्यानं त्याला त्या रॅकमध्ये ठेवलं त्या उशाला, आणि असं घातलं इकडून, परत घेतलं, दुमटं केलं, तिमटं केलं, पिळू घेतलं, त्याच्यात काहीच राहिलं नाही, असं फेकून दिलं. तसंच आहे आपलं. तुम्ही बघा 70, 75च्या 80च्या पुढं जा. तुम्ही गेले ना बरे झालं, कल्याण झालं, अजिबात त्रास नाही झाला, सहज सुटले. आणि बघा ते 40-45 मध्ये जाऊ द्या, देवानं असं नव्हतं करायला पाहिजे हो, देव असा कसा निष्ठुर झाला. याचा अर्थ असा आहे तुमच्यात अजून रस शिल्लक होता. जेव्हा तुम्ही पोचट झाले ना तेव्हा जग सुद्धा टाटा बाय बाय करतं. काय जगाला तुमचं आपलं कोणीच नाही आहे. पण आपल्याला वाटतं आपलं माझं फक्त अंतकाळी सोयरा. तेवढा भगवंतच एक सोयरा आपला आहे, बाकीचं कोणीही नाही. जगात शाश्वत सुख हवं तर आत्मानंद आहे ना. आत्मानंद प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि हृदयातल्या भगवंताला जर तुम्ही जागवलं तर जगाचं सुख नेमकं काय आहे याचं सुद्धा कोढं आपल्याला उमगडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपलं रक्षिता तोच आहे. हर झाडाचे पान. तुम्ही एवढा गोड मृदुंग वाजवता महाराज, खरंच सांगा कोण वाजवून घेतो बरं? तुम्ही एवढं गोड कीर्तन ऐकलं, बरोबर आहे की नाही? कोणाच्या सत्तेमुळे ऐकू राहिले बरं? आणि जर त्यानं समजा अचानक तुमची रेंज घालवली, मग डबडा मोबाईल झाला तुमचा, बरोबर आहे की नाही? अहो त्याची सत्ता आहे म्हणून सर्व आहे. त्याचं सप्रमाण भगवंताला माना आणि जीवन जे आहे ना ते सुंदर जगा, व्यवस्थित जगा. आणि व्यवस्थित जगत असताना सर्वांना आपलं म्हणून जीवन मोठं करा आणि समृद्ध व्हा. जीवनाची श्रीमंती सांगतो. तुम्ही जेव्हा मराल ना आणि तुम्हाला स्मशानाकडे जेव्हा घेऊन जाईल ना त्यावेळेस पहिला माणूस स्मशानात आणि शेवटचा माणूस तुम्हाला जिथे आंघोळ घातली ना त्या अंगणात, रस्त्यानं जेवढी गर्दी आहे ना तीच तुमची ओरिजिनल प्रॉपर्टी. बाकी पैशाला कोण सांगतं? ते मिळवायचं आहे आपल्याला. म्हणून असं मरा ना, असं मरा का मेल्यावर सुद्धा हळहळले पाहिजे. सर्व खालचे तर हळहळले पाहिजे पण वरचे सुद्धा हळहळले पाहिजे. असं जीवन जगण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. फक्त नीतीचा व्यवहार आणि नीतीचा सदाचार जो आहे तो साधू संतांनी जो भगवंताने तुमच्या आमच्या जीवनात दिला तो अंमलात आणा. साईचरित्रासारखा एक ग्रंथ आहे, तो अंमलात आणा, त्याचं वाचन करा. जेवढे बरं मी तुम्हाला सांगतो जालू भाऊ, जेव्हा तुम्ही आता पारायण जेव्हा ठेवणार आहे जेवढे ग्रंथ लागतील तेवढे ग्रंथ मी तुम्हाला पुरवतो. वाचा, तुमच्या घरी घेऊन जा,
पण साई चरित्राच्या आधारानं एक सार्वंगीण जीवनाचा पाया जो आहे ना तो मजबूत करा आणि मग जीवनाचा आनंद घ्या आणि मग जीवन किती सुंदर आहे त्याची अनुभूती स्वतः साईबाबा दिल्याशिवाय राहणार नाही. असे भगवंत साईनाथ महाराज कृपाळू आहे आणि म्हणून त्यांच्या कृपानं आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं तो भगवंत रक्षण करत आहे. आणि असं रक्षण करून जीवन जेव्हा पहिलं तीराला जाईल ना तेव्हा खरोखर ते जीवन पवित्र असेल, मंगलमय असेल. केला निळा केला निळा केला निळा पावन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली. श्री साई सावली परिवार संस्थान आणि समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र सांगवी पंचकृषी यांच्या वतीनं नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून आपण केलेला हा श्री क्षेत्र सांगवी ते श्री क्षेत्र शिर्डी हा प्रवास पूर्णत्वाला गेला. आज त्या हिशोबानं तुम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आले आणि तो साईनाथांचा भंडारा, तो भक्तीचा प्रसाद आणि त्या प्रसादासाठी आज आपण या ठिकाणी एकवटलेले आहेत. त्या एकवटलेल्या वेळेमध्ये मला जेवढं साईबाबांबद्दल व्यक्त माझ्या मनातल्या भावना होत्या त्या भावना साईनाथांनं व्यक्त करून घेतल्या आणि त्या व्यक्त झालेल्या भावना आपल्याही जीवनाला मार्गदर्शक ठरो, प्रेरणादायी ठरो एवढं मात्र मी खात्रीनं सांगतो. आज या ठिकाणी आमची गुणीजन महाराज मंडळी, आत्ताचा जो अर्जुनाचा रथ आला होता तो किती भारी होता. खरोखर ह्या लेकरांकडनं हे असं काहीतरी व्हावं की ज्या योगानं जगाचं लक्ष जावं. हे करणं का गरजेचं आहे याचं कारणच असं आहे का जो काहीतरी वेगळं करीनं जग त्याच्याकडंच पाहतं. आणि संप्रदायाला जपण्याकरता या गोष्टी आपण जोपासत आहात. एक नव्या उमेदीनं खरोखर तुम्हालाही धन्यवाद देतो, आमच्या मामांनाही धन्यवाद देतो, आमचे शेळके महाराज त्यांनाही धन्यवाद देतो, आपले महाराज गणेश महाराज यांनाही धन्यवाद देतो. आपणही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला. तुम्हा सर्वांनाच धन्यवाद देतो. फक्त एकच करा, आपलं जीवन जगत असताना प्रत्येकामध्ये भगवंत पहा, प्रत्येकामध्ये भगवंताचंच रूप आहे, त्या रूपानं एकरूप व्हा आणि जीवनाचा उत्कर्ष करा एवढेच जाता जाता सांगतो. आणि या ठिकाणी आता आमचे स्वराज्य प्रतिष्ठान ज्यांचं तुम्हाला वडगाव पानला त्या ठिकाणी भोजन होतं, आमचे प्रतिष्ठानचे एक सदस्य आमचे अशोकभाऊ किरडे निळवंडे हे माझ्याबरोबर आलेत. आमचे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज गमे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या मंडळींनी साईबाबांचा सहवास अनुभवलेला आहे. तसाच सहवास तुमच्याही जीवनात येऊन तुमच्या सर्वांचं कल्याण हो. कळावे मंडळी जिव्हाळा असावा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गुरे वेडे वाकुडे उत्तरी करा क्षमा करा महाराज तुम्ही नाही जारीला अधिकारी मी आपुला. करा क्षमा करा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा करा